शेजारी काही ज्योती आहेत, चौधरे आहेत. याला इतिहासामध्ये दाशी वसा असं म्हटलेलं पा. मग राण्यांच्या दाशी होत्या, त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं पा. दाशी वसा, राणी वसा. पलीकडे एक दरवाजा, पालखी दरवाजा, रायगडावरती येणारी पालखी होती, ती दरवाजातून गडावरती येत होती आणि आतमध्ये दरबारामध्ये प्रवेश होत होती पा. पालखी दरवाजापर्यंत 6 राण्यांचे 6 महाल होते. पण या साईडला तुम्ही पाहिलं ना, इथे काही 5 वाडे आहेत आणि त्या झाडाच्या खाली 3 असे 8 वाडे आहेत पा. आपल्या राजांचं मंत्रिमंडळ होतं पा, अष्टप्रधान, त्यांचं हे निवास. रायगड किल्ला ही राजधानी होती. किल्ल्यांचा गावांचा कारभार, लिखाणकाम इथे होत होतं पा. अर्थामध्ये पूर्वीचं मंत्रालय मग इथे राहत होते पा अनाजी पंत, अंबिराव मोहिते, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी व रघुनाथ पंडित, अण्णाजी दत्तू हे इथे राहत होते व इथूनच कारभार केला जात होता पहा. पण त्याच्यावरती काही 3 कोठार आहेत, मोठमोठे खड्डे आहेत, धान्यांची पेव, धान्य कोठार. पण हे धान्य कोठार, इतिहासकारांची मतं होती की हे कोठार खूप खोल होते पहा. ह्याच्यामध्ये धान्य साठा केला जात होता. जेव्हा रायगडास वेढा पडेल तेव्हा इथलं धान्य पोत्याने भरून वरती काढलं जात होतं आणि पूर्ण किल्ल्याला दिलं जात होतं. गडावरती 350 घरं होती, गडावरती वस्ती होती. 6 महिने धान्य पुरेल असं धान्य साठा इथे केला जात होता. पण 1733 मध्ये रायगडावरती पेशवे आले. त्या पेशव्याने गुन्हेगार कैदी ठेवला जात होता पहा. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी कोठार, शिवरायांच्या काळामधलं धान्य कोठार. धान्य कोठार पाहताना जपून बघा, खाली पडलेली वस्तू परत मिळणार नाहीये, कारण की त्याला दरवाजे नाहीये.